चॅलेंज केले म्हणून ते ओबीसी आंदोलक जे मंगेश ससाने यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली त्याला काय कोण गोळी गेले हे कोणी ससे मंगेश ससाने ओबीसी आंदोलक उपोषण करत होते. आता इथं उपासनाला 150 बस होते कोणाला ध्यान ठेवा कोण येईन काय येईन त्याला कोणाला कोण दाखले का चॅलेंज करता गोळ्या घालू कोण धमकी देत आहे कोण येईन काय येईन त्याला कोण विचारतंय कोण आहे बारा गोतले आळे असले कोणी येतं बसत आहे कोण विचारतंय त्यांना आणि काय आहे कोण धमकी आणतंय काय गरज पडली कोणाला. उपोषणाची घोषणा केल्यानंतर आता तुम्हाला विरोध व्हायला सुरुवात झाली. बबनराव तायवाळे म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांनी गुलाल उधळला आणि आता आंदोलन पुन्हा हात घेत आहे. त्यांना समजतच नाही की चाललंय काय आणि तुम्हाला समजत नाही चाललंय काय कामा नाही असं तुम्हाला कळत नाही तुम्ही म्हातारे येतं हुशार येतं आणि भाऊ शिवाय तुम्हाला बोलत नाही तुम्हाला कळतच नाही. गुलाल उधाळा म्हणताय अरे जरी गुलाल उधाळला JR-चा उधाळला तिथून पुढे प्रक्रिया असेल ना. एखाद बार आपण वावर घेतलं काय घेतलं घर बांधलं आपण 4 लोक घरी जेवायला बोलितो ना. घर बांधल्यावर वास्तुशांती जेवायला बोलितो तिथून पुढे काही करावं लागत नाही. काय घराला झाडून लोटा काढायला लागत असन उली करता कुत्रा काढायला लागत असन काही एकदा वास्तुशांती केली एकदा म्हणला की टाकायला लागेल तसं असं काही का गोदाड्या झटका लागत्या दुसरं उचलून ठेवा लागत्या पुन्हा रगी आणा लागत्या पुन्हा कलर खराब झाला द्यावा लागेल. त्यांना सगळं कळतंय पण त्यांना वाटतं मराठ्यात संभ्रम निर्माण करायचा खोटं बोलू. आता मराठी इतके हुशार झालेत कुणी संभ्रम केला काही केला तर नाही कारण मी चुकीचं कामच नाही करत समाजाच्या लेकरासाठी करतो मी. तुम्हाला आता उपोषणाचा नोबेल पुरस्कार दिला पाहिजे. तिकडे बोललो मी त्याला का इथून माग कारण त्यांना विरोधक मानलं नाही. ज्याशी मानीन ना त्या दिवशी बघा आपला काचका कसा असतो. आणखीन त्यांना विरोधक मानलंच नाही. फक्त एक लाभार्थी टोळी त्यांच्या आडून लपून आमच्यावरती वारा करायचा प्रयत्न करते. फक्त तेवढं समजून घ्यावं त्यांनी. त्यांच्या आरक्षणासाठी त्यांनी ताकदीनं लढावं. आम्ही त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही. त्यांनी हेच फक्त समजून घेऊन पुढं चालावं. यांना असलेलं मोजत नेहमी कारण काय असतं काय काय थुकल्या चाटणाराची काही सवय असते त्यामुळे आपण ते थुकल्या थुका चाटणाराला बोलत नाही. सरकारला 25,000 रुपये पगार पण दिला पाहिजे असं हाके म्हणतात सरकार. त्याला त्याच काय हो ते कोण आहे काय कसल्याच ना काहीतरी जो प्रश्न त्याला कोण मी म्हणतो ना त्याला जी सवय असते आपल्या जातीसाठी लढावं. आपल्या जातीच्या लेकराचा उद्धार करावा. आपण तिथं रक्त सांडायची वेळ आली तरी सांडावं. ही सुद्धा कुठं तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागेल तिकडे ST आरक्षणासाठी लढायचं तिकडं ताकद लावायचं. इकडं कुठं मी आज बोलतच नाही. थुकल्यावर थुका चाडणाऱ्या लोकांना बोलत नाही. पवार असं म्हणतात की इथे आरक्षण मिळेल केंद्राकडनं घटना दुरुस्ती करूनच मिळेल आणि त्याच वेळेस हा विषय मार्गी लागू शकतो. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालू नये. काय असतं ही विषय केंद्राकडे नाहीये. कुणबी नोंदीचा विषय 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एक आहे. ओबीसीची जी यादी आहे त्याच्यामध्ये केंद्राकडे असतं आम्ही 100% केंद्रात गेलो असतो. त्यात काही दुमत असायचं काहीच कारण नाही. परंतु गॅजेट इथं आहे हैदराबादचं सातारा संस्थानचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये इथल्या सरकारनं तो अहवाल घ्यायचा असतो आणि ते लागू करायचं. जसं की 1994ला ज्यावेळेस ओबीसीला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस केंद्राने नाही दिलं राज्यानं त्याला मंजुऱ्या दिल्या. त्यावेळेस पोटजाती उपजाती म्हणून ओबीसीच्या 1994च्या JR-नुसार आत गेल्या. मूळ ओबीसीची जात 180. आता जे 376 काय झाल्यात ह्या पोटजाती उपजाती म्हणून 1994च्या JR-नं घातल्या. तसे 67 पासून त्यांनी 94 पर्यंत बऱ्याच वेळेस घातल्यात. त्या आता 2012 पर्यंत सुद्धा घातल्या. आता सुद्धा उपजात पोटजात म्हणून आपलं आंदोलन सुरू होतं मला वाटतं 23ला. आता सुद्धा त्यांनी घातलं. हे राज्याच्याच अधिकारात येतं. हे केंद्राच्या अधिकारात येत नाही म्हणून दिल्लीला जायचं नाही. इथंच मिळवायचं आणि इथंच आंदोलन करायचं.